नमस्कार मित्रांनो, मी निरंजन स्वागत करतो तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपल्याला काय करायचंय की इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करायचं आहे। इन्कम टॅक्स रिटर्न हे कोणत्या वर्षासाठी फाईल करायचं आहे? फायनान्शियल इयर 2024 टू 2025 साठी आपल्याला काय करायचंय? इन्कम टॅक्स रिटर्न हे फाईल करायचं असतं। आणि म्हणजेच काय, असेसमेंट इयर कुठलं झालं? 2025 टू 2026। म्हणजे ह्या असेसमेंट इयर मध्ये आपण काय करतो, फायनान्शियल इयर 2024-25 साठी आपल्याला काय करायचंय? इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करायचं आहे। परंतु असे काही लोक आहेत की त्यांना इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची लास्ट डेट कुठली आहे ती माहित नसते। ऍज युजल मित्रांनो, 31 जुलै जी आहे ती प्रत्येक वर्षी लास्ट डेट असते आयटीआर इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची। परंतु तर दरवर्षी 31 जुलै पर्यंत आपल्याला काय करायचं असतो? इन्कम टॅक्स रिटर्न हा फाईल करायचा असतो। प्रत्येकाने जे पण टॅक्स पेअर आहेत त्यांना काय करायचा असतो? हा इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करायचा असतो। परंतु आता ही डेट मित्रांनो वाढली गेली आहे, एक्सटेंड केली गेलेली आहे। परंतु त्याच लोकांसाठी जे की नॉन ऑडिट टॅक्स पेअर आहेत। कुठली बातमी आहे की ज्या लोकांनी आतापर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलेला नाहीये त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी अशी आहे की ही जी डेट आहे ती एक्सटेंड केली आहे आणि आता ही डेट असणार आहे 15 सप्टेंबर 2025। म्हणजे ह्या डेट पर्यंत काय करू शकतो आपण? आता आयटीआर आपला फाईल करू शकतो। परंतु ही डेट कोणासाठी असणार आहे? नॉन ऑडिट टॅक्स पेअर जास्ती असतील त्यांच्यासाठी। नॉन ऑडिट टॅक्स पेअर यांच्यासाठी काय आहे? ही डेट वाढवली गेलेली आहे। तर ही एक आनंदाची बातमी आहे। म्हणजेच काय, आपल्याला इन्कम टॅक्स रिटर्न ह्या डेटच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे? भरायचं आहे। जर तुम्ही 15 सप्टेंबर 2025 पर्यंत तुमचा आयटीआर फाईल केला नाही तर तुम्हाला काही फाईन वगैरे किंवा त्यावरती तुम्हाला पेनल्टी लागू शकते। तर ती पेनल्टी किती लागणार, कशा पद्धतीची पेनल्टी लागू शकते यावरती आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवूयात। त्यामध्ये मी तुम्हाला नक्कीच समजून सांगेल की काय काय अशी पेनल्टी लागते जर आपण विदिन टाइमलाईन जर आपण आपला आयटीआर फाईल नाही केला तर। म्हणून सर्व टॅक्स पेयर्सना अशी रिक्वेस्ट आहे की 15 सप्टेंबर 2025 किंवा त्याच्या अगोदर तुम्ही काय करायचं? तुमचा आयटीआर फाईल करायचा आहे। अन्यथा तुम्हाला काही पेनल्टीज लागू शकते। तर मित्रांनो, ही होती इम्पॉर्टंट माहिती की जी आपल्याला असणं खूप महत्वाचे आहे। म्हणजे काय, फायनान्शियल इयर 2024-25 साठी आपण काय करतोय? इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करतो। आणि असेसमेंट इयर कुठला आहे? 2025-26। म्हणजेच हे असेसमेंट इयर आहे। म्हणजेच काय, या इयर मध्ये आपण काय करतो? जे पण मागे आपण टॅक्स वगैरे पे केलेले आहेत त्याचा आपल्याला काय करायचंय? इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करायचं आहे। तर ही होती एक महत्वाची माहिती मित्रांनो। जर ही माहिती तुम्ही बघत असाल, जर हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल आणि काही लोकांना जर याची इन्फॉर्मेशन नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना कळेल की इन्कम टॅक्स रिटर्न फायलिंगची जी डेट आहे ती 31 जुलै पासून वाढवून 15 सप्टेंबर 2025 पर्यंत केली गेली आहे। तर मित्रांनो, आपण आता इथेच थांबूयात। परत भेटूयात एक नवीन विषयासह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।